राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय नरेंद्र मोदींना, त्याविषयी तुम्हाला काय आम्ही वाटतं? आनंदित आहोत, प्रचंड आनंदित आहोत. याचं कारण की साऊथ इंडियन, उत्तर प्रदेश आणि बिहार हा मुंबईतला मतदार हा हळूहळू आमच्याकडे वळायला लागला. आणि म्हणून आमचा जो प्रयत्न होता की मुंबईचं कॉस्मोपॉलिटन आहे नेचर, ते कॉस्मोपॉलिटन राहिलं पाहिजे, ते तुम्हाला आमच्या उमेदवारीतून दिसेल अशी परिस्थिती आहे. म्हणजे एक साऊथ इंडियन देतो आहे, एक नॉर्थ इंडियन आम्ही असं उभा देतो आहे, एक मुस्लिम उमेदवार उभा देतो आहे आणि 2 महाराष्ट्रीयन उभा करून देतो, अशी परिस्थिती आहे. भाजपने त्यांच्या अलीकडच्या जाहीरनाम्यामध्ये वन नेशन वन इलेक्शनची घोषणा केली आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याचंही आश्वासन दिलेलं आहे. तर या दोन्ही आश्वासनांना तुम्ही कसं टॅकल करणार आहे, कोणत्या मुद्द्यांना पकडून? वन नेशन वन इलेक्शन हे येऊ शकणार नाही आहे आणि येणं इम्पॉसिबल आहे. रिजनल पार्टीज त्याला विरोध करतील आणि इलेक्शन कमिशनला ते कंडक्ट करता येणार नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. राहिला कॉमन सिव्हिल कोडचा प्रश्न, कोणी थांबवलं होतं BJPला कॉमन सिव्हिल कोड आणण्यापासून? पण मुसलमानापेक्षा RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांचाच विरोध मोठा आहे. याचं कारण ज्या दिवशी तुम्ही कॉमन सिव्हिल कोड आणणार त्या दिवशी 50% हिंदू हा कॉमन सिव्हिल कोड मान्य करणार. मुसलमानांना कॉन्स्टिट्यूशनल गॅरंटी असल्यामुळे तुम्ही त्याच्यावरती तो लादू शकत नाही. ते मॉमेडन लॉप्रमाणेच त्यांचा कायदा आणि हे सगळं होईल. तेव्हा पार्लमेंटचा कायदा हा कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजनला ओव्हररूल करू शकत नाही.